मंत्री छगन भुजबळ बोलत होते। वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबईच्या दादरमध्ये पांढऱ्या पट्टीवरून वाद झालाय। आधी कबूतरखान्यावरून आणि आता पांढऱ्या पट्टीवरून हे वादंग निर्माण झालंय। दुपारपर्यंत पांढरी पट्टी हटवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा या पांढऱ्या पट्टीवरून मनसेने दिला। तर या इशाऱ्यानंतर हे पट्टी मिटवण्याचं काम आता सुरू आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून। स्नेहा, खरं तर मुंबईत आधी कबूतरखाना असेल आणि आता या पांढऱ्या पट्ट्या यावरून वाद झालेला आहे। मनसेने इशारा दिला पांढरी पट्टी हटवा म्हणून आणि आता ही पट्टी मिटवण्याचं काम सुरू आहे। काय अधिकची अपडेट? अगदी पांढऱ्या पट्टीचा विषय सध्या चर्चेत आलेला आहे। आपण सर्वप्रथम घाटकोपरचं प्रकरण बघितलेलं होतं, त्यानंतर आता जर पाहिलं तर दादर येथील शिवतीर्थच्या अगदी जवळपास परिसरातील ही जी पांढरी पट्टी या ठिकाणी मारण्यात आलेली होती। आता जर पाहिलं आपण तर यावरती राखाड्या कलरची पट्टी जी आहे ती मारण्यात येत आहे, कारण मनसेने याच्यावरती तीव्र निषेध जो आहे तो नोंदवला होता। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं होतं, जर ही पांढरी पट्टी 3 वाजेच्या आतमध्ये ही जर हटवली नाही तर आम्ही आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने ही पांढरी पट्टी हटवू। त्या अनुषंगाने जी पावलं आहेत ती उचलण्यात आलेली आहेत। आपण जर पाहिलं तर एकंदरीतच पांढऱ्या पट्टीवरून वाद सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये दादरमध्ये देखील आता हा वाद उफाळून आलेला पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समोर मनसेचे जय शृंगारपुरे आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, आपण पाहतोय दादरमध्ये अनेक विषय चर्चेचा विषय ठरत आहेत आणि त्यातच आता पांढऱ्या पट्टीचा विषय देखील समोर आलेला आहे। तुम्ही निषेध नोंदवला होता, पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरू आहे, काय सांगाल एकंदरीत? हे बघा, मला असं वाटतं की हा जो आहे हा एकदम ह्याला कल्चरल टेररिझम म्हणतात। ठीक आहे, ह्याला हा इंग्रजी शब्द आहे हा कल्चरल टेररिझम। कुठेतरी हा जैन धर्म जो आहे, तुम्ही बघितलं तर हे सुरुवात झालेली त्या कबुतरांच्या विषयापासून। कबुतरांचा विषय चालू झाला, त्यानंतर मग सगळीकडे मुंबईमध्ये जे आहेत ते बोर्ड्स लावले गेले की बाबा गो व्हिगन, गो व्हेजिटेरियन, आणि आता हा काही महिन्यानंतर हा सफेद पट्ट्यांचा हा विषय चालू झालाय। इथून 6 महिन्यानंतर काहीतरी एक वेगळा विषय आज जैन धर्माचाच काहीतरी चालू होणार आहे, पण हे होणार आहे आणि ह्याला मी जसं म्हणतोय तुम्हाला, ह्याला कल्चरल टेररिझम म्हणतात। ही कल्चरल टेररिझमची सुरुवात आणि हे मुंबईपासूनच चालू गेलंय ह्यांनी। जिथे जिथे जैन पॉकेट्स आहेत, ठीक आहे, दादरमध्ये बराच मोठा एक जैन पॉकेट आहे, घाटकोपरमध्ये तर कितीतरी मोठा जैन पॉकेट आहे, आणि जिथे जिथे तुम्हाला जैन पॉकेट्स दिसणार तिथे तिथे या गोष्टी तुम्हाला हे आढळून येणारच येणार आहेत। अगदी हा जो विषय आहे तो राज ठाकरेंपर्यंत पोहोचलाच असेल, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या विषयावर? साहेबांचं हेच म्हणणं आहे की ही गोष्ट नाही झाली पाहिजे। कुठेतरी बघा, साहेब खूप प्रॅक्टिकल आहेत आणि प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतात त्या धर्माच्या थोडं ऑपोजिट असतात। कुठेतरी प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण जुनी माणसं होती जे करत नव्हती, आता आपण ती गोष्टी ज्या आहेत त्या नाही करायला पाहिजे। बरोबर, जी गोष्ट आपण जसं हिंदू धर्मामध्ये सापाला आपण दूध पाजायचो, बरोबर, आता आपण करतो का ती गोष्ट? बरोबर, कुठेतरी काही वर्षानंतर काही काळानंतर आपल्याला त्या गोष्टी कळायला लागल्या की बाबा ही गोष्ट जे आहे ती सायंटिफिकली चुकीची आहे। बरोबर, आता जर तुम्ही हे म्हणताय की हा जो रस्ता आम्ही सफेद पट्टा बांधलाय आमच्या जैन मुनींच्या कम्फर्टसाठी, बरोबर, पण जैन मुनी जे आहेत ते कितीतरी सगळे रस्त्यावरच ते असेच चालतात ना, त्यांना ती सवय असते। आणि जैन मुनी जे आहेत ते मुळात त्यांचं असंच असतं की बाबा आम्ही त्रास करू पण आम्ही कुठल्याही जीवजंतूला, कुठल्याही माणसाला त्रास नाही करणार। मग हे तुम्ही का केलंय? हे ऑपोजिट गोष्टी झाली ना दोन। तुम्ही तुमचे जैन मुनी काहीतरी वेगळं म्हणतायत आणि तुम्ही काहीतरी वेगळं करतायत, म्हणजे हे जैन मुनींनी बोललेली गोष्ट नाही, हे तुम्ही केलेली गोष्ट आहे। बरोबर, आणि हा दहशतवाद आहे आणि कुठेतरी मराठी माणसांमध्ये आणि जैन लोकांमध्ये हा एक तेढ निर्माण केलं जात आहे। अगदीच आपण पाहिलं तर ही जी पट्टी आहे ती हटवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे। इथले रहिवासी देखील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडम, ही जी पट्टी आहे ती हटवण्याचं काम सुरू आहे। 50 कबूतर असतात तिकडे खायला, म्हणजे तिने घरच्या घरी कबूतरखाना चालू केलेला आहे। ती साधारण कधी बांधण्यात आलेली आहे? मॅडम, ही जी पट्टी आहे ती कधी बांधण्यात आलेली आहे, कधी बांधण्यात? दिवसा अगोदर। तुम्ही या संदर्भात काही म्हणणं होतं तुमचं की हटवायला पाहिजे पट्टी किंवा काय? किती बोलणार, आम्ही 8 वर्ष झाले भांडतोय। जेव्हापासून ही शाळेच्या नावावर त्यांनी बिल्डिंग तयार केली आहे तेव्हापासून आम्ही भांडतोय।
या संदर्भात जैन समुदायाचं काय म्हणणं आहे की ही पांढरी पट्टी मारणं किंवा इतर गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं? त्यांच्याशी बोलायला भांडायला कोण जाणार? जे त्यांच्या बिल्डिंगचे आहेत, जे काय मराठी लोक आहेत ते जाऊन बोलतात, भांडतात, पण ते लोक त्यांना हे करून भांडतात. आणखी तुम्ही बघितलं असेल तर जैन मुनी येऊन कसे भांडले. तिकडे आणखी म्हाताऱ्या जैन मुनी आहेत ते असं येऊन भांडतात. आणि किती 8 वर्ष झाले पोलीस स्टेशनला केस चालू आहे. देखील न्याय मिळत नव्हता का? आणि आज ती पट्टी जी आहे ती हटवण्यात आता दरवाजा बंद केलाय, मेन रोडवर केलाय म्हणून. नाहीतर इकडे सगळं ट्रॅफिक असायचं, इथे सगळी गर्दी असायची. इथे तर कोविडच्या वेळेला अँब्युलन्स जायला सुद्धा जागायचे नसायचे. आजारी माणसं असायचे. द्वारकानाथ संतगिरी आवाज करायचे, किती कंप्लेंट केले तरी तसंच. अगदी जर आपण पाहिलं तर याच भागात राहणारे रहिवासी आहे त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून देखील ही पट्टी जी आहे ती इथे होती, परंतु अनेक कंप्लेंट केल्या परंतु या रहिवाशांना न्याय मिळत नव्हता. मनसेच्या माध्यमातून जेव्हा पुन्हा एकदा या संदर्भात कंप्लेंट करण्यात आली त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांनी येऊन ही जी पट्टी आहे ती हटवण्याचं काम सुरू केलेलं होतं. जवळपास आपण पाहिलेलं आहे ही पट्टी हटवण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. या सर्व घटना ज्या असतात त्या वारंवारच घडत असतात आणि घाटकोपरमधील ही घटना देखील आपण पाहिलेली होती. त्यानंतर या परिसरामध्ये दादर या परिसरामध्ये ही घटना आहे. याच ठिकाणाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराचं काही अंतरावरतीच त्यांचं घर आहे, तरी देखील या परिसरामध्ये या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत असतात. त्यामुळेच मनसेने देखील या विषयाकडे लक्ष वेधलेलं पाहायला मिळाले. निश्चितच नेहा, खरं तर घाटकोपर नंतर आता दादर, आता प्रशासन यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.